राज्यात अवकाळी पावसाला मागच्या 2 दिवसांपासून सुरुवात झाली आहे। शेतकरी यामुळे चिंतेत आहे, पण या वर्षीच्या अवकाळीची चिंता लागलेली असतानाच बळीराजा मागच्या वर्षीच्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या मदतीच्याच प्रतीक्षेत आहे। राज्यभरातील शेतकऱ्यांप्रमाणेच धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी सुद्धा याच मदतीच्या प्रतीक्षेत दिसत आहेत। मागच्या 20 वर्षात मोठा पाऊस न पाहिलेल्या धाराशिव जिल्ह्यात मागच्या वर्षी कोणाच्या ध्यानीमनी नसताना तब्बल 1273 मिलीमीटर इतका पाऊस बरसला। पिकं गेली, पशुधनाचं नुकसान झालं, घराचं नुकसान झालं, संसार उघड्यावर आले, अनेक ठिकाणी तर शेतातली मातीही पाण्याने वाहून गेली। विशेषतः कळंब, वाशी, भूम, परंडा या 4 तालुक्यातील जमिनी अक्षरशः उघड्या पडल्या। कित्येक शेतकऱ्यांच्या विहिरी गाळानं बुजल्या। 5.5 लाख हेक्टर पैकी 3 लाख हेक्टर जमिनीवरील फळबागा आणि पिकांचं नुकसान झालं। सरकारने ही सगळी परिस्थिती लक्षात घेऊन शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पॅकेजची घोषणा केली, पण या घोषणेतले आकडे आपल्या खात्यात यावेत या प्रतीक्षेत अजूनही अनेक शेतकरी दिसतायत। शासनाने अनुदान घोषित केले, पण ही सगळं आकडेवारीच फक्त आहे। म्हणजे शेतकऱ्यांना म्हणजे अनुदान कायच पाहिजे तसे भेटलेलं नाही। शासनाने सांगितले की हेक्टरी आम्ही 35,000 रुपये अनुदान देऊ म्हणून, पण तसं काय 35,000 रुपये हेक्टरी अनुदान भेटलेलं नाही। 10,000 रुपये, 8,000 रुपये हेक्टरीनं 8,500 रुपये हेक्टरी अनुदान भेटलेलं शेतकऱ्यांना। शेतकऱ्याची पूर्णपणे शासनाने थट्टा केलेली आहे। आमचा पूर्णपणे शासनावरती आरोप आहे। आमची शासनाला अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे। शासनाला एवढीच मागणी आहे की शेतकऱ्याला तुम्ही आर्थिक भरभरून मदत करावी। भरपूर झालेले नुकसान, पाण्यात कुंड्या होत्या, वाळू सगळी वावरात येऊन बसली होती, भरपूर नुकसान झाले। असे विहिरीत पाणी घुसले होतं, सगळं पुराचं पाणी। मदत काय पूर्ण भेटलेली नाही। 5,000 5,000 भेटले। तलाठी आले, सर्वेनामा, पंचनामा सगळं काही करून गेले, पण काडे मात्र 1 रुपया खात्यावर पैसे दिलेले नाहीत। आमची जमिनी वाहून गेले, जमिनीतली माती पूर्ण वाहून गेली, सोयाबीनी खाली सगळं पाणी होतं। आमच्याकडे फोटो आहेत, व्हिडिओ आहे, पण शासनाने त्याची दखल घेतलेली नाही। अपेक्षा एवढीच की शासनाने लवकरात लवकर सगळ्यांचे आमचे पंचनामे डबल करून पैसे तरी निदान ते जमिनी वाहून गेलेल्या, माती वाहून गेलेली त्याचे पंचनामा करून पैसे तरी द्यावे। शेतकऱ्यांची ही व्यथा एकीकडे आणि प्रशासनाकडनं छापील वाटावं असं मोजून मापून दिलं गेलेलं उत्तर दुसरीकडे। त्यांचं जेवढं नुकसान झालं होतं त्याप्रमाणे शासनाची जी रक्कम आहे 2-2, 3-3 वेळा त्यांना पैसे गेले असतात। सगळं चेक करून घ्या मला अकाउंटला। तुम्हाला कोणाचं वैयक्तिक पाहिजे असेल स्पेसिफिक तर तुम्हाला सिस्टम मध्ये चेक करून कळेल, लगेच देता येईल। हो, पण ज्यांच्या विहिरी गाळानं बुजले त्यांनाही काही मिळालं नाही। त्यांच्या विहिरींच्या पंचनामे आता व्हिडिओ कडून होणार, किती नुकसान झालंय। तांत्रिक दृष्ट्या आणि नियमांनुसार जरी ही सगळी प्रक्रिया गरजेची असली तरी सुद्धा शेतकऱ्यांचं नुकसान होऊन आता 9 महिने होत आले आहेत, तरी सुद्धा पुरेशी मदत मिळत नसेल तर शेतकऱ्याला तोंड देखलं राजा म्हणून संबोधण्यात तरी काय अर्थ आहे। रहीम शेख, पुढारी न्यूज, धाराशिव।